तर आज मी बनवल्या ओल्या नारळाच्या वड्या. तर सुरुवातीला हे खोबरं किसून असं भाजून घेतलं आहे थोडंसं तूप घालून, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल. त्यानंतर हा गूळ घातला आहे मी आणि गूळ घालून तो ठेचून थोडा वेळ भाजला आहे. मग ते जेव्हा गूळ वितळला ना तर ते जरा त्याचा पाक झाल्यासारखं झालं. मी तो जास्त शिजवायचा नाही, फक्त ते वितळच ते वितळल्यावर त्यात काजू बदाम वगैरे घातलेले आणि मग हे खोबरं घालून व्यवस्थित ते हलवून घेतलं. थोडं ते घट्टसर होऊ दिलं जेणेकरून त्याच्या वड्या बनतील. मी थोडीशी इलायची पावडर टाकली आहे मी आणि त्यानंतर सेट होण्यासाठी मी एकीकडे एक ट्रे घेतला होता, त्याला तूप वगैरे लावून असं ते ठेवलं होतं. तर बघा हे असं थोडं थोडं असं आळून येतं आहे. ते आळून आलं ना की मग ते थोडं घट्ट घट्ट होतं मग त्याच्या वड्या होतात, ते सुंदर लागतात खायला. हे बघा हे असं सेट करण्यासाठी ठेवून दिलं आणि थोड्या वेळाने सेट झाल्यावरती हे अशी वड्या त्याच्या कापून घेतल्या आणि बघा किती छान वाटतं ते असं दिसायला. वरती थोडंसं काजू वगैरे स्प्रिंकल केले होते मी आणि अशी वडी तयार झाली. ती खायला पण खूप टेस्टी लागत होती आणि तो खोबरं होतं ना ते सुद्धा गोड होतं खूप.